हरिभाऊ तुकाराम पाटील, बल्लाळे शिरव्या फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष पाचोरा, अखिल भारतीय मराठा महासंघ जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख। मी दिनांक 15/4/2024 रोजी प्रथम तक्रार पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी सो यांच्याकडे दिली। त्यांना त्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी 15 दिवस काय विषय होता तक्रारीचा? 15 दिवसाचा कालावधी दिला। त्या तक्रारीमध्ये पाचोरा शहरातील अवैध धंदे बंद करा, वाढती गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवा, अकार्यक्षम पोलीस निरीक्षकाची बदली करा, अशा माझ्या विविध प्रकारच्या मागण्या होत्या। परंतु त्या तक्रारीवर पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी 15 दिवसात कारवाई न केल्यामुळे मी दिनांक 28/4/2025 रोजी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक सो जळगाव यांच्याकडे रजिस्टर्ड पोस्टाने द्वितीय तक्रार केली। त्या तक्रारीत मी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की मी सदरची तक्रार आज रोजी आपणास दाखल करीत आहे। त्या तक्रार संबंधित पाचोरा पोलीस निरीक्षक श्री अशोक कचरू पवार साहेब यांच्या जीवारी लागणारी तक्रार आहे, तसेच अवैध धंद्याच्या जीवारी लागणारी तक्रार आहे। त्या अनुषंगाने माझ्या तसेच माझ्या परिवाराच्या जीवितात धोका निर्माण होऊ शकतो होण्याचं दाट शक्यता आहे। तसेच खोटा गुन्हा देखील माझ्यासह माझ्या परिवारातील सदस्यांच्या नावावर खोटा गुन्हा दाखल, खोटा फिर्यादी तयार करून करण्यात येऊ शकतो, असं मी 28/4लाच नमूद केलेलं आहे। तर त्याचा आकस ठेवून पाचोरा पोलीस निरीक्षक साहेब श्री अशोक पवार साहेबांनी दिनांक 14/5/2025 रोजी रात्री 12:19 माझ्या भावाच्या योगेश पवार यांच्या चहाच्या गाडीवर जाऊन त्याचं 3 लिटरने भरलेलं चहाचं थर्मास जप्त केलं। त्यातील चहा सैरावर फेकून दिली। ही चहा फेकण्याची घटना तक्रारीच्या 15 दिवसाच्या नंतरची आहे। परंतु 28च्या तक्रारीत मी जे नमूद केलं, 15/4च्या तक्रारीत जे नमूद केलं, त्याचा मनामध्ये आकस धरून देशभावनेने पाचोरा पोलीस निरीक्षकांनी 14/5/2025 रोजी त्याचा आकस ठेवला आणि त्या चहाचा थर्मास जप्त केलं। हे आपल्यामार्फत मी सांगतो सर्व जनतेला। परंतु पाचोरा पोलीस निरीक्षकांनी असं सांगितलं की बुवा मी त्याच्या भाऊची चहाची कॅटली जमा केली, थर्मास जमा केलं, म्हणून हरिभाऊ पाटील यांनी मनास आकस ठेवून आमच्या विरुद्ध उपोषणाचा इशारा दिला आहे। ही चुकीची भावना वरिष्ठांना पाचोरा पोलीस स्टेशन दाखवत आहे, पोलीस निरीक्षक सांगतायत हे चुकीचं आहे। परंतु माझ्या दिलेल्या तक्रारीच्या क्रमवारानुसार तपासणी केली तर पाचोरा पोलीस निरीक्षक यांनी स्वतः मनात आकस ठेवून दिनांक 14/5/25 रोजी रात्री यांनी स्वतः जाऊन आकसबुद्धीने कारवाई केली। ही यांची सांगण्याची जी पद्धत आहे की हरिभाऊला हे केलं, ही 100% चुकीची आणि वरिष्ठांची दिशाभूल करणारी बतावणी करतायत। तर माझं एवढं सांगणं आहे की जे सत्यता आहे ते वरिष्ठांना आपण मांडावं, चुकीची माहिती वरिष्ठांना देऊ नये। कारण आज तरी तुम्ही अधिकारी म्हणून खोट्याचं नाटक कराल, खऱ्याचं खोटं कराल, हे आज दखून जाईल, पण नियतीचा मारा हा चुकणार नाही। माझं 28/4/2025ची तक्रार सर्व एक पान वाचावं, त्याच्यात मी काय काय म्हटलं आहे त्या अनुषंगाने मी थर्मास जमा केला म्हणून तक्रार केली का मी 28 तारखेला तक्रार केली म्हणून यांनी आकस ठेवला। नेमकं कोणी आकस ठेवला हे जनतेने शहानिशा करावी, म्हणून मी आपल्यासमोर त्यांनी जो आरोप केलेला आहे की यांच्या भाऊच्या दुकानावर कारवाई केली म्हणून। मला एक सांगा, यांनी कारवाई 14/5ला केली, मी उपोषणाचं पत्र 19/5ला देतो आहे। मला वरिष्ठ कार्यांचं हे काही नियमाचं काही बंधन आहे का नाही? 5 एवढं मी घोड्यावर बसून लगेच उपोषण करा आणि आंदोलन करा एवढ्या फास्ट कारवाई होत नाही। त्यासाठी मी 1.5 महिन्यापासून पत्रव्यवहार करत येतो आहे। त्या पत्राच्या अनुषंगाने मी 19/5ला महाराष्ट्र पोलीस महासंचालक साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री, नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब, जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना रितसर तक्रारी केलेल्या आहेत। पाचोरा आमदार साहेबांना तरी देखील दिलेल्या आहेत। पाचोरा आमदार साहेबांकडे स्वतः यांच्या तक्रारी असंख्य तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। तर त्या अनुषंगाने सर्वांना मी कायदेशीर तक्रारीचा पाठपुरावा केलेला आहे आणि मी असं कोणतंही यांनी थर्मास जमा केलं म्हणून मी ते आकाशापोटी उपोषणाचा इशारा दिला हे यांनी पहिले हे करावं, खोटी बतावणी करू नये, वरिष्ठांची दिशाभूल करू नये। वरिष्ठांना आपल्यामार्फत मी सांगतो की माझ्या परते 15/4/2024, 28/4/2025 तशी ह्या तक्रारींचं एक पानाचे मुद्दे वाचावे, त्यानुसार कारवाई करणं गरजेचं आहे।
कर्तव्यात कसूर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील करू नये. दप्तर दिरंगी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यास मला भाग पाडू नये. आपल्यामार्फत वरिष्ठांना हा इशारा देतोय. मी काही दिवसापूर्वी वरिष्ठांना भेटलो, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी साहेबांना. त्यांना आम्ही सांगितलं की आमचं 27ला उपोषण आहे. महेश्वर रेड्डी साहेब म्हणतात बसा उपोषणाला काही अडचण नाही. हे असं वरिष्ठांनी आम्हाला समाधानकारक उत्तर न देता उपोषणाला बसा असे उत्तरं देतात. म्हणजे आमचं काहीच होत नाही असं आमचं काही होत नाही हे असं त्यांनी त्या बोलण्यातून दर्शवलं. त्यांचे हावभाव तसे होते जिल्हा पोलीस अधीक्षकांचे. मी त्यांच्या कॅबिनला भेटलो परवा म्हणजे आजची काय तारीख आहे समजा 23 तारखेला भेटलो मी दुपारी 5 वाजेला. पण त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही अपेक्षा मला नव्हती, म्हणून आम्ही तिथे 2 मिनटं बोललो निघून आलो. म्हटलं या अधिकाऱ्यांची इच्छा नाही आहे. आता तुमचं ठाम आहे का? मी 110% ठाम आहे. मी 110% कुठलंही आंदोलन केलं ते सहजासहजी मागे घेत नाही. हे माझं मुंबईला तुम्ही बसणार आहे उभं? 100% 110